नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तुम्ही मशीन घेण्याचा विचार करताय, शिलाई काम शिकण्याचा विचार करताय, तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. कारण शिलाई काम शिकण्याच्या आधी या गोष्टी माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा मी न्यू होते, मला मशीन घ्यायची होती, तेव्हा मला शिलाईचं ABCD सुद्धा येत नव्हती. तर शिलाईबद्दल आपल्याला आधी सगळं नॉलेज असायला हवं, तरच आपण शिलाईचं काम पूर्ण प्रोफेशनल पद्धतीने शिकू शकतो. तर बऱ्याच माझ्या अशा मैत्रिणी आहेत, त्यांचं असं मत असतं की जर आपण महाग मशीन घेतली तर त्याच्यावरती शिलाई छान येईल आणि जर आपण स्वस्त मशीन घेतली तर त्याच्यावरती शिलाई चांगली येणार नाही. तुम्ही जर नवीन असाल शिलाई कामामध्ये, शिलाई काम शिकण्यामध्ये, तर तुम्हाला कोणतीही मशीन असो, ती 5,000ची असो, 8,000ची असो, 50,000ची असो, कोणतीही मशीन असो, तुमचं जे सुरुवातीचं काम असतं, ती सुरुवातीची जी शिलाई असते ती नॉर्मलच असते आणि ती कोणत्या पण मशीनवरती मला जर शिलाईचं काम शिकायचं असेल आणि तुम्ही मशीन घेण्याचा जर विचार करत असाल, तर तुम्ही साध्या मशीनने सुद्धा स्टार्ट करू शकता. मी स्वतः साध्या मशीनने स्टार्ट केलेलं आहे आणि माझी अजूनही तीच मशीन आहे उषाची फुल शटलची. ती होती 8,000ची मशीन 5 वर्षापूर्वी. तर त्यातून मी सुरुवात केलेली होती आणि आज त्याच मशीनवरती मी छान बिझनेस करते बॅगेचा. बॅग स्टिचिंगचा, पर्स स्टिचिंगचा, तसेच ड्रेसेस वगैरे सगळं काही मी स्टिच करते. तर तुम्हाला सुद्धा तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर तुम्ही आधी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची आहे. तर तुम्ही स्वस्त मशीन घेतली हाफ शटलची नका घेऊ, जर तुम्हाला बॅग स्टिचिंग करायची असेल आणि जर तुम्हाला नऊवारी साडी वगैरे असं पुढे जाऊन जर शिकायचं असेल, तर तुम्ही फुल शटलचीच मशीन घ्यायची आहे. तर फुल शटलची मशीन तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता. उषाची असते, नॉव्हेलची असते, बऱ्याच अशा कंपन्या आहेत ज्या चांगल्या आहेत आणि खूप छान मशीन असते. तर तुम्ही ती घेऊ शकता. त्यातून तुमचं जे मशीनचं जे नॉलेज आहे तुम्हाला घ्यायचं आहे, ते तुम्ही त्यातून स्टार्ट करू शकता आणि त्यामध्ये शिलाई तुम्हाला इझिली करतासुद्धा येते. जर तुम्ही स्टार्टिंगलाच महाग मशीन घेतली, सेटिंगवाली मशीन घेतली, तर त्यात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण आपल्याला मशीनविषयी नॉलेज कोणीही देत नाही. आपण जेव्हा शिलाईचा कोर्स करायला जातो, तिथे तुम्हाला मशीनचं नॉलेज देणार नाही आणि दिलं तरी तुम्हाला ते साध्या मशीनचं नॉलेज देतील. सेटिंगच्या मशीनचं नॉलेज तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्टार्टिंगला साध्या मशीनने स्टार्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही शिलाई काम डायरेक्ट शिकायला जाऊ नका. तुम्हाला जर शिलाई काम शिकायचं आहे, जसं की ड्रेस किंवा ब्लाऊज असं काही तुम्हाला जर शिकायचं असेल, तर तुम्ही डायरेक्ट त्याचा कोर्स करायला जाऊ नका. मशीन घेतली आणि लगेच कोर्स लावला तसं करू नका. तुम्ही घरच्या घरी YouTubeवरतीच बघून घरच्या घरी सिंपल शिलाई आधी शिका. सिंपल शिलाई शिकल्याने काय होईल, तुमच्या हातामध्ये शिलाई काम बसेल आणि तुमच्या हाताला शिलाई कामाबद्दल सवय होईल आणि ते फिनिशिंग तुम्हाला जमेल. तेव्हा तुम्ही ते शिलाईचं कोर्स जॉइन करू शकता. आणि शिलाईचा कोर्स जॉइन करायच्या आधी या गोष्टी का गरजेच्या असतात? कारण तुम्ही डायरेक्ट जर कोर्स जॉइन केला, तर ते तुमच्या डोक्यावरती प्रेशर पडेल. तुमच्या डोक्याला जास्त ताण पडू शकतो. कारण ब्लाऊजमध्ये किंवा ड्रेसेसमध्ये खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात. पायपिंग करायच्या असतात, हुक लूप करायच्या असतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात, ते स्टार्टिंगला आपल्याला जमत नाही. जर तुम्हाला शिलाई कामातलं ABCD सुद्धा येत नसेल, तर तुम्हाला ते जमणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला आधी घरीच तुमच्या छोटे-छोटे कपडे स्टिच करून बघायचे आहे. जे फाटलेले असतात त्याला शिलाई लावून बघायची. त्याच्यानंतर छोटीशी पर्स स्टिच करा. तुमच्या ओढणीला स्टिच करा. तुमच्या ओढणीला जे कोपरे असतात, हे हे जे शेवटचं आपलं हे टोकं असतात, याला असं दुमडून याच्यावरती शिलाई मारून बघा. म्हणजे बारीक-बारीक शिलाई मारून बघा. त्याच्याने काय होईल, ब्लाऊज वगैरे शिवताना जेव्हा आपण पायपिंग लावतो त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि ते काम तुमच्या हातामध्ये इझिली बसेल आणि जेव्हा तुम्ही कोर्स जॉइन कराल, तेव्हा तुम्हाला शिकण्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या डोक्यावरती ताण पडणार नाही, की हे कसं शिवायचं, हे कसं स्टिच करायचं, हे सगळं तुम्हाला आधीच नॉलेज आलेलं असेल. त्याच्यामुळे तुम्हाला इझी जाईल तो कोर्स पूर्ण करण्यासाठी. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर शिलाई काम शिकणार आहात, तर तुमच्याकडे जी कैची आहे, कात्री आहे, ती ज्युपिटरचीच असायला हवी. ज्युपिटरची कात्री का असायला हवी, तर त्याने कोणताही कपडा, कितीही जाड कपडा इझिली कट होतो आणि फिनिशिंगने कट होतो, धागे दोरे न निघता. तर कुठलाही मोठा टेलर बघा तुम्हाला ज्युपिटरचीच कात्री यूज करताना दिसेल. कारण ती कात्री शिलाई कामासाठीच यूज होते, कपडे कटिंग करण्यासाठीच यूज होते. तर तुम्ही ती कात्री यूज करायची आहे तुमचे कपडे कट करण्यासाठी आणि ती कात्री तुमच्याकडे असायलाच हवी. त्याच्यानंतर तुमच्याकडे छोट्या-छोट्या त्या पिना असतात, सुया असतात, एकाकडून मोतीसारखं आणि पुढून टोकदार सुया. त्या सुया तुमच्याकडे असायला हव्या. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही स्टिचिंग कराल, तर स्टार्टिंगला तुम्हाला ते दुमडून असं पुढे सरकवायला प्रॉब्लेम येईल. त्यासाठी तुम्हाला आधी पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला स्टिचिंग करायचं आहे. म्हणजे तुमचं स्टिचिंगचं काम इझी होऊन जातं आणि तुम्हाला
काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुमची शिलाई जी आहे ती सरळ येते, वाकडी होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पण सॅटिस्फॅक्शन मिळेल की वा मी मशीन घेतली आणि लगेच मी शिलाईचं काम शिकून गेलेले आहे. तर ही गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही नवीन नवीन टिप्स हव्या असतील शिलाईबद्दल तर माझे मागचे व्हिडिओ आहेत 2-3 त्याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण शिलाईच्या टिप्स सांगितलेल्या आहेत की कसं करायचं असतं, कोणती मशीन कशी चालवायची असते, सगळं काही डिटेलमध्ये मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही त्या चॅनलवरती क्लिक करा, चॅनलच्या नावावरती, आणि तुम्हाला संपूर्ण व्हिडिओज माझे दिसतील, ते तुम्ही वॉच करू शकता. तुम्ही छोटंसं कॉइन पाऊच स्टिच करू शकता. माझे व्हिडिओजमध्ये कॉइन पाऊचसुद्धा आहे. कॉइन पाऊच स्टिच करणं खूप इझी असतं, तुम्ही ते स्टिच करा. छोटीशी पर्स स्टिच करा, ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल, पैसे वगैरे ठेवू शकता, असं स्टिच करा. त्याने काय होईल, तुमचं शिलाईचं काम फास्ट होईल आणि त्यामध्ये तुम्हाला जी फिनिशिंग आहे ती येईल. कारण जेवढं तुम्ही शिलाईचं काम कराल, जेवढी तुम्ही शिलाई माराल, तेवढं तुमच्या हातामध्ये फिनिशिंग चांगली बसेल. तर ब्लाऊज आणि ड्रेस हे कस्टमरचे एक योग्य मापात बसणं आणि फिनिशिंगने येणं खूप महत्त्वाचं असतं. तरच तुम्हाला 4 पैसे जास्त मिळतील आणि तुमच्याकडे कस्टमर जे आहेत ते रिपीट येतील. तर तुम्ही मशीन घेतल्यानंतर डायरेक्ट कोर्स जॉईन करायचा नाही आहे. तुम्हाला आधी छोट्या छोट्या वस्तू स्टिच करायच्या आहे, मगच तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. त्याच्यानंतर शिलाईचं काम शिकण्याआधी तुम्हाला मशीनचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर स्टार्टिंगला जास्त महाग मशीन घेतली जी सेटिंगची असते, तर ती तुम्हाला चालवायला पण जड जाईल आणि तुम्हाला ती सेटिंग जमणार नाही लवकर. त्याच्यामुळे तुमच्या डोक्याला जास्त ताण येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही म्हणजे तुमचा बिझनेस स्टार्ट करायच्याच आधी एवढ्या मोठ्या रकमेचं गुंतवणूक करू नका. तुम्ही छोट्याशा रकमेतून म्हणजे 7-8 हजाराची मशीन घेऊन त्यातून तुम्ही तुमचा बिझनेस उभा करा आणि त्यामध्ये तुम्ही आधी त्या कोणत्याही कंपनीची मशीन जी घेताय त्यामध्ये आधी तुम्ही नॉलेज घ्या की ती मशीन कशी चालते, कशी टिकते. हे सगळं नॉलेज तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल. त्याचे रिव्ह्यू बघा, तुम्हाला कुठली मशीन आवडते ती बघा आणि मग ती खरेदी करा. डायरेक्ट खरेदी करायला जाऊन कुठलीही मशीन विकत आणू नका. जर तुम्ही तसं केलं तर मग तुम्हालाच प्रॉब्लेम येईल. जर तुम्हाला ती मशीन घरी आणून चालवता आली नाही तर त्याचाच तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर त्यामुळे तुम्ही आधी मशीनचं नॉलेज घ्या. तसेच तुम्ही जेव्हा मशीन घ्यायला जाल, तुम्ही खरेदी कराल, तेव्हा त्या मशीन ज्याच्याकडे तुम्ही खरेदी करता त्यांच्याकडून त्या मशीनचं पूर्ण नॉलेज घ्यायचं आहे की याचा धागा कसा फिट करायचा असतो, याचा धागा कुठून कुठून अटकवायचा असतो, तो सुईमध्ये कसा ओवायचा असतो, याची बॉबिंग केस कोणत्या प्रकारची असते, याला किती नंबरची सुई लागते. हे सगळं नॉलेज तुम्ही त्यांच्याकडून घ्यायचं आहे आणि मगच ती मशीन विकत घ्यायची आहे. असं केल्याने काय होतं, तुमचासुद्धा वेळ वाचतो. ज्या मशीन घरी आणल्यानंतर तुम्ही त्यामध्ये डोकं जास्त लावून घेणार नाही. तुम्हाला आधीच माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट दोरा होऊन त्यामध्ये शिलाईचं काम करू शकता. तर माझ्या वेळेस मी ही चूक केलेली होती की मी डायरेक्ट मशीन आणलेली होती, त्यामुळे मला मशीनचं काहीही नॉलेज नव्हतं. तरीसुद्धा मी त्यामध्ये नॉलेज घेतलं आणि मग तो माझा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर स्टार्टिंगला मला खूप प्रॉब्लेम आला आणि सांगणारं पण कुणी नव्हतं, त्याच्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होता. तर ती सिच्युएशन तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही आधीच त्याचं नॉलेज घ्या आणि मगच मशीन खरेदी करा. तर मी मशीन खरेदी करून मला 5 वर्ष झालेली आहेत आणि माझा बॅग स्टिचिंगचा बिझनेस आहे. तुम्ही इथे बघू शकता त्या बॅग्स इथे टांगलेल्या आहेत, तर त्या विकण्यासाठी असतात. तर स्टिच केल्यानंतर त्या लगेच सेलसुद्धा होतात. तर तुमचासुद्धा बिझनेस असाच चालावा, छान चालावा, तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता. जर तुमच्या कोणत्याही बिझनेसचं किंवा तुमच्या प्रोडक्टचं तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी यूट्यूबवरती व्हिडिओज बनवून तुमच्या कामाचं, तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करेल फ्रीमध्ये. फक्त तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं पार्सल माझ्यापर्यंत पाठवायचं आहे. कारण यूट्यूबवरती प्रमोशन करण्याचे खूप जास्त पैसे घेतात, पण मी ते तुमच्यासाठी फ्रीमध्ये करणार आहे. कारण मला असं वाटतं मी जसं ग्रो करत आहे बिझनेसमध्ये तसं माझ्या मैत्रिणीसुद्धा ग्रो कराव्या आणि त्यांनासुद्धा छान इन्कम व्हावं. कारण आपल्याला माहिती असतं की आता महागाई किती वाढलेली आहे आणि आपल्या घराला हातभार लावणं हे आपलं कामच आहे. तर आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला हे सगळं करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर मशीन घेणार आहात आणि शिलाईचं काम शिकणार आहात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कापड कोणता वापरता आहे आणि सुई कोणती वापरता आहे हे जर लक्षात ठेवलं नाही तर तुमच्या सुया मोडू शकतात. तुमची मशीनचं जे बॉबिन केस असतं ते सुद्धा खराब होते. तर स्टार्टिंगला तुम्हाला जे पातळ कपडे असतात त्याच्यावरती शिलाई करायची आहे आणि जेव्हा कधी तुम्हाला जीन्सचं कापड स्टिच करायचं असेल किंवा जाड कापड कोणताही स्टिच करायचं असेल तर तुम्हाला सुई बदलणं खूप महत्त्वाचं असतं. तर सुई तुम्हाला त्यावेळेस 18 नंबरची किंवा 21 नंबरची यूज करायची आहे आणि तेव्हाच तुम्ही जाड कापडावरती किंवा जीन्सवरती शिलाई करायची आहे. जर तुम्ही 14 नंबरची आणि 16 नंबरच्या सुईवरती जीन्सचं कापड किंवा कोणताही जाड कापड यूज केला तर तुमच्या सुया मोडतील आणि तुम्हाला नवीन असल्यामुळे लक्षात येणार नाही की सुई का मोडते. तुम्ही सुया बदलत राहणार आणि त्या मोडत राहणार.
त्यामुळे प्रत्येक कापडावरती सुई ही वेगवेगळी यूज होते, हे पण माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं नवीन शिलाई काम करणाऱ्यांसाठी. तर जे पातळ कपडे असतात, आपले रेग्युलर कपडे असतात, त्यामध्ये तुम्ही 14 नंबर किंवा 16 नंबरची सुई यूज करू शकता. आणि ज्यामध्ये तुम्हाला जाड कापड आणि जीन्सचं कापड यूज करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला 18 नंबर आणि 21 नंबरची सुई यूज करायची आहे. तर जर नेटचा कपडा असला तर तुम्हाला त्याच्यावरती 14 नंबरची सुई यूज करायची आहे. सॅटिनचा कपडा असला तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला 14 नंबरचीच सुई यूज करायची आहे. आणि जो रेग्युलर कपडा असतो त्याच्यावरती तुम्हाला 16 नंबरची सुई यूज करायची आहे. आणि जीन्स आणि जाड कापडावरती मी तुम्हाला सांगितलंच 18 आणि 21 नंबरची. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे जर तुम्ही शिलाईचं काम शिकणार आहात. तर मैत्रिणींनो, तुमच्यासाठी असेच नवनवीन आणि खास टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये. तुमची ही मैत्रीण तुमचीच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नेहमीच हजर आहे. तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही जो कोणी कमेंट करेल त्याच्या नावासकट मी कमेंट वाचणार आहे. तर अजून सध्या तरी त्याच्यावरती एकच कमेंट आलेली आहे. पी-बी स्टोरी असं त्या अकाउंटचं नाव आहे. आणि त्यांची कमेंट होती की ताई खूप छान व्हिडिओ आहे, खूप युजफुल आहे. तर त्यांना माझे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद कमेंट केल्याबद्दल. आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओजवरती सुद्धा तुमच्या छान छान कमेंट आल्या, मी कालच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवल्या होत्या. आणि बऱ्याच व्ह्यूज आले तिच्यावरती. त्याच्यामुळे मला समजलं की तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडला आहे. तर मैत्रिणींनो, असंच प्रेम देत राहा माझ्या व्हिडिओजला, लाईक करा, शेअर करा. कारण तुमची ही मैत्रीण तुमच्यासाठी, तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच हजर राहील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.